घरात पूर्वजांचे फोटो भिंतीवर लावलेत, मग या गोष्टींची घ्या खबरदारी. आपल्या प्रियजनांच्या मृत्यूनंतर आपण त्यांचे फोटो आशीर्वाद राहावा म्हणून किंवा त्यांच्या स्मरणार्थ कायमस्वरूपी घरात लावतो. पूर्वजांच्या विषयी आपल्या मनात चांगली भावना असते. त्यांनी पूर्वी केलेल्या अनेक चांगल्या वाईट गोष्टींचा आपल्या जीवनावरही प्रभाव असतो. हिंदू धर्मात विशेषतः पितृपक्षाच्या वेळी सर्वजण आपल्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांच्यासाठी पिंडदान, दानधर्माचे पालन करतात. आपल्या प्रियजनांच्या मृत्यूनंतर आपण त्यांचे फोटो आशीर्वाद राहावा म्हणून किंवा त्यांच्या स्मरणार्थ कायमस्वरूपी घरात लावतो. पूर्वजांचे फोटो लावण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. पूर्वजांचे फोटो घरात कसे लावलेले असावेत याविषयी माहिती जाणून घेऊया. नंबर 1. पूर्वजांचे फोटो टांगू नका. वास्तुशास्त्रानुसार आपल्या पूर्वजांचे चित्र घरातील भिंतीवर टांगून ठेवू नये. ते नेहमी लाकडी स्टँडच्या वर ठेवली पाहिजेत. नंबर 2. जास्त फोटो नकोत. वास्तुशास्त्रानुसार आपल्या पूर्वजांचे जास्त फोटो घरात ठेवू नयेत. सर्वांची वारंवार नजर त्यांच्यावर पडेल अशा ठिकाणी पूर्वजांचे फोटो लावू नयेत. वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांचे चित्र पाहिल्यास घरामध्ये नकारात्मकता वाढते. नंबर 3. देव आणि पूर्वजांचे फोटो एकत्र नको. वास्तुशास्त्रानुसार पूर्वज आणि देवतांचे चित्र वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावे. या दोघांचे फोटो तुमच्या घरातील पूजेच्या ठिकाणी ठेवल्यास तुमच्या जीवनात अडचणी वाढू शकतात. त्यामुळे पूर्वजांचे चित्र पूजास्थानापासून दूर ठेवा. नंबर 4. या ठिकाणी पूर्वजांचे चित्र लावू नका. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मध्यभागी, स्वयंपाकघरात आणि बेडरूममध्ये पूर्वजांचे फोटो कधीही लावू नयेत. या ठिकाणी चित्रे लावल्याने घरातील शांतता भंग पावते. नंबर 5. पूर्वजांचा फोटो कोणत्या दिशेला असावा. वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांचा फोटो नेहमी उत्तर दिशेच्या भिंतीवर लावावा. धार्मिक शास्त्रानुसार दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. याशिवाय जिवंत लोकांसोबत पूर्वजांचे फोटो कधीही लावू नये. यामुळे त्यांचे आयुष्य कमी होते असे मानले जाते. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.